उन्हाळ्याची सुट्टी आणि कोकणकर मंडळी गावाला जाणाऱ्याची घाई. पण हे 2024ला होती लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक असल्यामुळे भारतीय नागरिकत्वाचा अधिकार निवडणूक मतदान झाल्याशिवाय निघू शकत नाहीत. कोण नाही केलं त्याला, म्हणून आज मतदान वगैरे करून इथली कामं आटपून आज दिनांक 23 मे 2024 संध्याकाळी मला वाटतं 6 वाजलेत वाटतं आणि आम्ही आता आमची गावाला जाण्याची जर्नी सुरू केलेली आहे. आता कोण कोण सहभागी आहेत यात या आहेत तायग्या नेहमीप्रमाणे वाहनाची आपल्या चालकाची धुरा सांभाळणारे प्रवीण, यानंतर आमची बायको बघितलं असेल तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये त्यांना, आणि शेवटी आहेत आमचे भाचे बिचारे मागे बसलेत, लंबू आहेत ते, पण मी नंतर देणार त्यांना चान्स. त्यानंतर मला शिव्या घालते तिकडे बोल एवढा उंचनी मला मागे बसा, पण त्याला बसायला भरपूर जागा आहे. अशा प्रकारे पुढे ही जर्नी आपण दाखवू कसं होणार ते. आत्ता सुरुवात केलेली आहे, बघू. गाडीतून भटकंती करतोय. आजूबाजूला काय झालंय नवीन बदल, एक टॉवर निर्माण झालाय, दिसतो का तुम्हाला? एक टॉवर निर्माण झालाय, मला वाटतं जिओचा असावा, त्यामुळे आता जिओला जरा घरात चांगली रेंज आहे. फारसा काही बदल नाही आहे. वाडी वगैरे ही परबांची वाडी आंब्यांची, आम्ही पण बरोबर झाडं चांगली व्यवस्थित लावली आहेत, पद्धतशीर लावली. घरं बंद असतात, त्यांची पोरं चांगली आहेत ना या ठिकाणी. माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी काजूचा व्यवसाय केला. बघू तिथे थांबूया आपण. आणि नवीन बंगलो झालाय, जरा थांबतोया, गाडी बघता होतो. एक नवीन छोटासा बंगलो, प्रतीक नावाचा बंगला झाला आहे. जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा. नर्सरी केली आहे कोणीतरी तिथे. आयुष्याची नर्सरी करून अश्रू नाही पाडायचे. हा काय वाक्य बोला, कोणाच्या आशेची निराशा नाही करायची. नाही पण आमच्या आशेची. रात्री प्रवास करताना एकदम हेक्टिक प्रवास, म्हणजे काय आम्हाला थांबायचं होतं कुठेतरी, कारण संध्याकाळी आम्ही जवळजवळ 6:30ला निघालो होतो. रात्री विचार केला होता की केडला किंवा चिपळूणला थांबूया, पण कुठेच आम्हाला हॉल्ट नाही मिळाला. त्यामुळे मग आता प्रवीण कुठेतरी गाडी घेऊन जातोय वाटतं. कुठेच मग हॉल्ट नाही केला आणि मग सरळ घरी आलो. काय गडबडीत काय झालं माहिती आहे की काल रात्री ना पाऊस बेफाम झाला, वादळ भरपूर झालं आणि त्यामुळे लाईट वगैरे सगळी गेलेली आहे. तर म्हणतात गाडीने जरा कुठेतरी फिरून येऊया. सम्रा आहे माझ्या आणि साहिल आहे, साहिल मागेल आपला, शब्द पण आहे. जरा फिरून येतो, मग तुम्हाला घरची टूर करतो जरा. या ठिकाणी आता जेवणाची पंगत बसते. लक्ष्मीमध्ये आलेले आहे, प्रत्येकाने आपापली थाळी ऑर्डर केलेली आहे. शब्दांतिका माझ्याबरोबर आहे पापलेट थाळीला. सम्राने सुरमई मागवले, प्रत्येकाने सुरमई मागवले, गणेशने मटण थाळी मागवली, प्रवीण प्रॉन्स मसाला आणि चपाती मागवणार. हिरो जो आहे आमचा साहिल, त्याने पण मटण थाळी मागवली. टायग्याने सुरमई थाळी आणि राधाने पण सुरमई थाळी मागवली. टेस्ट करूया आणि मग सांगतो कशी. पापलेट मागितले, पापलेट आहेत, सुरमई घेतली आहे. राधाने मला एक सुरमईचा तुकडा दिलेला आहे, खाऊन दाखवतो कसा झालाय. सुरमईचा तुकडा पातळ आहे, टेस्टी आहे. पापलेट पण छान.
बागेमध्ये आंब्याच्या झाडाला यावेळेला आंबा तेवढा नाही आहे, थोड्याफार प्रमाणावर आंबा दिसतोय. गणेश आंबे काढतोय तिथे. आज मळब आहे, पूर्ण ढग आच्छादलेले आहेत, आभाळ अभ्राच्छादित आहे. या ठिकाणी दिसतात बघा थोडे आंबे, तुम्हाला दिसतात का या ठिकाणी? मोठं करतो. बघा 2 आंबे आहेत इथे. इथे 2-3 जण टाकतायत. ते गणेश काढतोय, एकटाच काढतोय पट्ट. आमच्या या जागेमध्ये काय होतं की आमचं येणं फार कमी होतं. तर गेल्या 21च्या नंतर मी यावेळेला 24ला आलो, म्हणजे 2-3 वर्ष आलोच नाहीत. याला पण असे लहान लहान आंबे आहेत थोडे. मग झाडांना पण कसं असते, झाडांना पण पाणी बिणी घालतो, माणूस आहे पाणी बिणी घालतो. अशा प्रकारे आम्ही तेव्हा इथे पाणी पाटासारखं पाणी दिलं जाते पाय त्याच्यातून. पण ते झाडांना प्रेम पण असावं लागते. आता हा गणेश आंबा काढतोय शेल्याने. पिकलेले तेवढे काढणार, कच्चे ठेवून देणार. खूप सांभाळून काढायला लागते, एक गिल्यामध्ये टाकून. हे कळतात कसं की ते पिकलेत म्हणून? त्याचा देठ खाली उतरला ना, देठाकडे खड्डा पडतो तो. पण एवढ्या वरचं तुम्हाला इथून कसं कळतं की खड्डा पडला? जजमेंटचा आकार, रंग ना. ते कोसळलेत वाटतं या ठिकाणी, असे कोसळलेले आहेत. मी जरा ना पकडतो. चिकू पण काढूया, चिकू पण काढा. पीक घातले तर होतात ना घरी घेऊन जायला. माझ्या पोराला पाहिजे तर काय बोलते, येताना घेऊन ये. गोड आहे. तू खाल्ले घरी? हो, केशर आंबा आहे आणि हा पण गोड लागतो एकदम. आणि त्या मनाने जरा पिकायला वगैरे डेलिकेट नाही तेवढा, म्हणजे याच्यामध्ये जे साखा वगैरे येतं ना ते तेवढं येत नाही. पाऊस पाण्याला परिणाम ते डोक्यावर गेलं. असे असते ते या ठिकाणी. देठ असा खाली उतरतो, थोडासा डीप होतोय थोडा, आणि मग ते पिकतात. मोठ्या मोठ्या काट्या असतील काढून टाकायचे.
घे तू काढ, मी काढतो. दे मला. दिसतोय आंबा. खेचायला जागा नाही. साईडचे ते का हे हापूसचे आंबे आहेत. हा रत्नागिरी हापूस आहे. हापूस आहे, जात रत्नागिरी हापूस आहे. आपण लावलाय तो सिंधुदुर्गमध्ये. आणि हे केशर लावलेत. केशरचा आंबा बघा कसा असतो, तो लांबट तसा या पद्धतीने. म्हणजे माझ्या अख्ख्या हाता एवढा जवळ आंबा आहे. नमस्कार कोकणकर मंडळी. तर अशा प्रकारे हा कोकणामधला माझा प्रवास सुरू झालेला आहे. आजचा एक दिवस कोकणात खूप मजा केली आणि उद्या मी गोव्यासाठी प्रस्थान करणार आहे. गोव्यात जी काय मजा करेन तेही तुम्हाला दाखवेल. कोकण हा आपल्यासाठी एक हृदयाच्या कप्प्यातला विषय असतो आणि तो लोकांना अनेक भावतो. मी कोकण एक्सप्लोअर करणार नाहीत, मी कोकण एन्जॉय करतोय ते तुम्हाला दाखवेन. आवडला तर नक्की मजा घ्या.